आजच्या विशेष कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत श्वेता 1 ग्रॅम गोल्ड, 1 ग्रॅम व 2 ग्रॅम मनमोहक दागिन्यांचे कराडमधील भव्य शोरूम. जनसहकार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, तळमावले, तालुका पाटण. गणेशोत्सवानिमित्त विघ्नहर्ता ठेव योजना. कराड नगर परिषदेच्या वतीनं पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला खूप मोठं महत्त्व देण्यात आलेलं आहे. अनेक साधारणतः या ठिकाणचे कुटुंब आहे ते पर्यावरणपूरकला खूप मोठं महत्त्व देतं. ताई काय सांगाल, आज पर्यावरणपूरकला महत्त्व देत आहे काय? हो, आम्ही दरवर्षीच असं करतो आणि पर्यावरणाला आम्ही पर्यावरणपूरकच गणपती आम्ही विसर्जित करत असतो आणि त्याच्यामुळं प्रदूषण होणार नाहीये आणि याची आम्ही काळजी घेतोय. निर्माल्य पण आम्ही कलशात टाकतोय. खूप आम्ही जवळजवळ 10 वर्ष झालं या पर्यावरणपूरकच गणेश विसर्जित करतोय. कराड नगर परिषदेच्या वतीनं अशा पद्धतीनं श्री गणेशाची मूर्ती एकत्र केली जाते आणि पूर्वक या ठिकाणी उद्या त्याचं विसर्जन केलं जातं. यामुळं नदीचा ऱ्हास हा कमी होतो. खरं तर सर्व नागरिकांनी याचीच खरं तर दक्षता घेण्याची गरज आहे. आपल्यासोबत या ठिकाणची टीम आहे, आपण त्यांना विचारूया. खरं गेली जवळजवळ 20 वर्ष झाली कराड नगर परिषद व एन्व्हायरमेंट नेचर क्लब हे दोघेही एकत्र येऊन पर्यावरणपूरक असं गणेश विसर्जनाचं काम करतात. यासाठी खरं तर नगर परिषद फार मोठ्या प्रमाणामध्ये पुढाकार घेत असते आणि एन्व्हायरमेंट नेचर क्लबचे सर्व कार्यकर्तेसुद्धा यासाठी उपलब्ध असतात. यामध्ये कृष्णा कोयनेचं पवित्र पाणी ह्या जलकुंडामध्ये असतं. यामध्ये विसर्जन करणाऱ्या सर्व मूर्तींचं भक्तिभावपणे आम्ही पुन्हा एकदा ज्या ठिकाणी मी मोठे जलकुंड निर्माण केलेत त्या ठिकाणी विसर्जन करत असतो. नदी स्वच्छता अभियान असेल किंवा शहर स्वच्छता अभियान असेल, यामध्ये कराड नगर परिषद चांगलं काम करतेच आणि त्यानुसार यामध्ये सुद्धा पर्यावरणपूरक असा संदेश देण्यासाठी नगर परिषद हे काम करतं आणि नागरिक उत्स्फूर्तरित्या जवळजवळ 7 ते 8 गणपतीपासून सुरू झालेला विषय आज 2,500 ते 3,000 मूर्तींपर्यंत जाऊन पोचला आहे. यामध्ये खरं तर त्या सर्व नागरिकांचे आम्ही मनापासून आभार मानतो जे पर्यावरणासाठी आणि नदी स्वच्छ ठेवण्यासाठी काम करतात. त्या सर्व गणेश भक्तांचे मनापासून आभार. या ठिकाणी कराड नगर परिषद व एन्व्हायरमेंट नेचर क्लब कराड यांच्या संयुक्त विद्यमाने हा पर्यावरणपूरक गणेश उत्सव अभियान पर्यावरणपूरक गणेश विसर्जन अभियान सुरू केलेलं आहे. गेली 20 वर्ष या अभियानाचं सातत्य आहे आणि दरवर्षी या अभियानामध्ये गणेश मूर्तींचं पर्यावरणपूरक विसर्जन अधिकाधिक होत आहे. याबद्दल मी कराडकर नागरिकांचा आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी कराड नगरपालिका निर्माल्य कलश ठेवून आणि निर्माल्य वाहन ठेवून निर्माल्य एकत्र गोळा केलं जातं व या निर्माल्यापासून खत निर्माण केलं जातं. या पर्यावरणपूरक अभियानासाठी सर्व कराडकरांनी सहकार्य करावं असं या ठिकाणी मी एन्व्हायरमेंट नेचर क्लब व नगर परिषद कराड यांच्यामार्फत मी कराड नगर परिषद कराड व एन्व्हायरमेंट नेचर क्लब कराड यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी पर्यावरणपूरक गणेशोत्सव अभियान जे आहे हे या ठिकाणी आता होत आहे. गेले 20 वर्ष झालं हे आमचा उपक्रम म्हणजे नदीचं प्रदूषण थोडंसं होऊ नये, नदीमध्ये जे कलर आहे किंवा निर्माल्य आहे यापासून होणारं जे प्रदूषण आहे ते थांबवण्यासाठी हा मोठा उपक्रम आम्ही गेली 20 वर्ष राबवत आहोत. हजारो मूर्त्या या ठिकाणी आम्हाला ज्या लोक इथं विसर्जन करत असतात आणि हे विसर्जन केलेले गणेश मूर्ती आम्ही त्या 100 फूट फार मोठ्या प्रमाणामध्ये तो खड्डा काढून त्या खड्ड्यामध्ये चांगल्या प्रकारे कागद टाकून त्या ठिकाणी अगदी चांगल्या पद्धतीनं विसर्जन करून ते माती जी आहे तयार झालेली ती माती आम्ही कुंभारांना 15 दिवसानंतर देत असतो आणि असे मला वाटते 2 ते 2.5 टन माती आम्ही त्यांना दरवर्षी देत असतो आणि त्यापासून त्या ठिकाणी त्याचा पुनर्वापरसाठी जो उपयोग चांगल्या पद्धतीने होत असतो.
नमस्कार. कराड नगर परिषदेच्या वतीनं आणि एनवारे फेडण्याच्या कर्जाच्या वतीनं ज्या लोकांनी मूर्त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत, खरं तर त्यांचं विशेष सन्मान म्हणून कराड नगरपालिकेच्या वतीनं हे सर्टिफिकेटसुद्धा त्यांना देण्यात येतं खरं तर. आणि कराड नगर परिषद आणि एनवारे फ्रेंड्स नेचर क्लबच्या वतीनं हा गेले अनेक वर्ष हा उपक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. विकास भोसले, यशवंत नगरी, कराड.